नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील, अर्थात हॅपी रायडर ॲडव्हेंचर. मित्रांनो, आपण आज एक विशेष ठिकाणी चाललेलो आहोत. मुंबई महानगरातील गोरेगाव उपनगर येथील आरे कॉलनीमध्ये हा एक शिलालेख पाहायला मिळतो. फार महत्वाचा शिलालेख आहे आणि हा दुर्मिळ आहे. तरी कृपया याचं अवलोकन करा आणि याची माहिती माझे मित्र इतिहास तज्ञ नवीन म्हात्रे सर आपल्याला तपशीलवार माहिती देत आहेत. कृपया ती माहिती अवश्य पहा. नमस्कार. धन्यवाद. साष्टीच्या इतिहासासंबंधी एक अत्यंत महत्त्वाचा शिलालेख आज आपण बघणार आहोत. आरे कॉलनीच्या सरकारी गेस्ट हाऊसच्या आवारात हा आपल्याला शिलालेख बघायला मिळतो. खरं म्हणजे या शिलालेखाची एक गंमत आहे, तर ती म्हणजे इथे आपल्याला वीराचं चित्र दिसतं आणि त्याच्या वरच्या भागात सतीचा हात दिसतो. म्हणजेच वीरगळ आणि सतीशिळा याचं कॉम्बिनेशन हे आपल्याला बघायला मिळतं. आता हा जो शिलालेख आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. खरं म्हणजे हा शिलालेख जो आहे हा 3 ओळींचा आहे. त्याच्यात 2 ओळी वरच्या भागात आहेत आणि 1 ओळी ही खालच्या भागात आहे. तर वरच्या भागात जी ओळ आहे त्याचं वाचन तुम्हाला करून दाखवतो. कश्री गणेशाय नमः. नमो शंदेकर जोगेश्वरी. स्वस्ति श्री सकू 1349 वर्षे प्लवंग संवत्सरे पौष मासवरी शुक्र दिने अविजर क्षेत्रेचे उपवरी अरे साळेस म्हातरे सुती पुरुष ते आची सरणी सरे यातू ईशा शिव प्रतिदिन सुद. असं ते वाचन आहे. 2 ओळी वर आहेत आणि 1 ओळ खाली आहे. गंमत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला शालिवाहन शक 1349 प्लवंग नाम संवत्सर पौष महिना वद्य शुक्र म्हणजे शुक्रवार असा तिथी येते आणि त्याची इंग्रजी दिनांक 9 जानेवारी 1428 अशी आहे. याच्यामध्ये अझिशार क्षेत्र या भागावर किंवा या युद्धक्षेत्रावर आरे या गावी साळी व म्हात्रे या वीराच्या पुरुषाबरोबर त्याची पत्नी ही सरणावर तिने सहगमन केलंय असा उल्लेख येतो. आणि या सर्व व्यवहारात त्या दोघांची शिवाप्रती असलेली श्रद्धा किंवा आचरण किंवा ते निष्ठावान शिवभक्त आहेत असा उल्लेख ह्या लेखात आपल्याला बघायला मिळतो. महत्त्वाचं म्हणजे जोगेश्वरी लेणीचा समूह जो आहे तो इथून जवळच आहे आणि त्याचबरोबर साळीव म्हात्रे या म्हात्रे आडनावाचा एक वीर हा आपल्याला या युद्धक्षेत्रात वीरगती प्राप्त झालेला दिसतो आणि त्याच्या पत्नीचं सतीचं स्मारकशिल्प हे पाहायला मिळतं. एकूणच महिकावतीची बखर जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला असंख्य म्हात्रे किंवा इतर सोमवंशी क्षत्रिय घराणी असतील त्यांचे उल्लेख मिळतात आणि ती जी घराणी आहेत त्यांनी विविध प्रकारचं शौर्य गाजवलं आणि त्याची एक स्मृती ही आपल्याला या लेखाच्या आणि स्मृतिशिळेच्या मार्फत पाहायला मिळते. धन्यवाद. 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 मगाशी आपण जी स्मृतिशिळा बघितली किंवा सतीचं स्मारक बघितलं त्याच्या बाजूला एक आपल्याला धेनुगळ बघायला मिळतो. म्हणजे एक दगड आहे त्याच्यावर गाय वासराचं चित्र आहे. म्हणजे गाय आणि तिचं दूध पिणारं वासरू हे आहे. हा धेनुगळाचा दगड आहे. याच्यावर बऱ्याचदा जमिनीशी संबंधित असे डोनेशन्स किंवा जमिनीशी संबंधित काही जमीन ही गाय वासरांसाठी किंवा इतर चराऊ कुरणांसाठी डोनेशन केलेली असते. त्याचं इन्स्क्रिप्शन किंवा त्याचा लेख हा कोरलेला असतो. दुर्दैवाने इथला भाग हा नष्ट झाल्याने तो लेख आपल्याला वाचता येत नाही किंवा त्याच्याबद्दल अंदाज बांधता येऊ शकतो फक्त या आजूबाजूची जी सगळी जमीन आहे ती गाय कुरणासाठी किंवा काही प्रमाणात डोनेशन्स असे दिले असतील. पण सध्या हा दगडच खराब असल्यामुळे त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. तरीसुद्धा धेनुगळाचं हे एक उत्तम शिल्प किंवा उत्तम स्मारक आपल्याला इथे बघायला मिळतं.
ओके, धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे